माजी आमदारांच्या पेन्शनच्या तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे। आमदारांना पेन्शनसाठी कोणत्याही किमान कार्यकाळाची अट नसल्यानं ही तरतूद मनमानी आणि असंवैधानिक असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे। माजी आमदारांच्या पेन्शन आणि कुटुंब निवृत्ती वेतनामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी तब्बल 83 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडत असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे। नेमकी काय आहे ही याचिका, माजी आमदारांना किती पेन्शन मिळते आणि याचिकाकर्त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। माजी आमदारांच्या पेन्शनच्या मुद्द्यावरून आता थेट न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे। महाराष्ट्र लेजिस्लेचर मेंबर्स पेन्शन ॲक्ट 1976 मधील आमदारांच्या पेन्शनची तरतूद रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत करण्यात आली आहे। नागपुरातील ज्येष्ठ नागरिक चारुदत्त सहजे यांनी ही याचिका दाखल केली आहे। या याचिकेनुसार कायद्यातील कलम 3(1) नुसार एखादी व्यक्ती आमदार म्हणून निवडून आली किंवा नियुक्त झाली आणि तिने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली तर ती पेन्शनसाठी पात्र ठरते। विशेष म्हणजे पेन्शनसाठी किमान सेवा कालावधीची कोणतीही अट नाही। याच तरतुदीला याचिकाकर्त्यांनी मनमानी आणि असंवैधानिक ठरवत आव्हान दिले। शपथ घेतल्यानंतर यांना लगेच पेन्शन लागू होते आणि पेन्शन म्हणजे किती, एक टर्म झाली किंवा शपथ घेतल्यानंतर जर तो आमदार परत निवडून नाही आला किंवा काही दुर्दैवी घटना झाली त्यांच्यासोबत आणि मृत झाले तर सरळ सरळ 50,000 पेन्शन सुरू होते त्यांना, त्यांच्या फॅमिलीला। मरण पावले तर फॅमिलीला 40,000 मिळतात। तर हे कितपत आहे आणि नैतिकता हा काही विषय असतो की नाही, की मी समाजसेवा करतो तर त्यात मोबदला का पाहिजे। आणि बाकी जर तुम्ही इतर सर्व गोष्टी सरकारी लोकांची सर्व्हिस कंडिशन्स म्हणजे तुम्हाला त्यांचा पगार हवा आहे किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज हव्या, मग त्यांच्या सर्व्हिस कंडिशन्स का नको। माजी आमदारांचे पेन्शन 50,000 रुपये प्रति महिना। माजी विधानसभा आमदार 630, मासिक पेन्शन खर्च 3,69,00,000 रुपये। माजी विधान परिषद सदस्य 144, मासिक पेन्शन खर्च 83,23,000 रुपये। कुटुंब निवृत्ती वेतनधारक 596, मासिक खर्च 2,38,00,000 रुपये। राज्याच्या तिजोरीवर वार्षिक आर्थिक बोजा सुमारे 83 कोटी रुपये। एकीकडे माजी आमदारांना पेन्शनसाठी किमान सेवा कालावधीची अट नसल्याचा दावा आहे, तर दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी ठराविक कालावधीची सेवा पूर्ण करावी लागते। इतकंच नाही तर 1 नोव्हेंबर 2005 नंतर राज्यसेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करून अंशदायी राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे सामान्य नागरिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नियम तर आमदारांसाठी वेगळा नियम का, असा सवाल याचिकेतून उपस्थित करण्यात आलाय। आमदारांच्या पेन्शनची वादग्रस्त तरतूद मनमानी ठरवून रद्द करावी। पेन्शनसाठी किमान सेवा कालावधी निश्चित करावा। सेवा कालावधीनुसार पेन्शनची रक्कम निश्चित करावी। गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेल्या आमदाराची पेन्शन रद्द करण्याची तरतूद करावी। 1 नोव्हेंबर 2005 नंतर निवडून आलेल्या आमदारांनाही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नियम लागू करावेत। मिनिमम सर्व्हिस नसताना ही पेन्शन द्यावी की नाही, कारण सर्व्ड बाय वर्डिंग जो आहे, इफ अ MLA सर्व्ह हिज टर्म, मग सर्व्हिस ही आहे की नाही हा मुद्दा आहे। जरी सर्व्हिस असेल, नॅशनल सर्व्हिस असेल, तरी पण त्याची क्वालिफाईंग सर्व्हिस असायला पाहिजे। एक दिवसातच पेन्शन देऊ नये, इथे सर्व्हिसच बघत नाही। सजे साहेबांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणात आमदार यात क्रिमिनल पार्श्वभूमीचे असतात किंवा यात त्यांना खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस असतो आणि त्यांना पैशाची गरज नसते, पण देशसेवा करायला आले किंवा जनसेवा करायला आले तर त्यांनी पेन्शन नैतिकतेच्या आधारावर घेऊ नये, हा त्यांचं म्हणणं आहे। पण सेक्शन 3 मध्ये मिनिमम क्वालिफिकेशन नसल्यामुळे आम्हाला तो सेक्शन 3 रद्द करा, अशी आमची मुख्य मागणी आहे। याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळण्यासाठी अनेक वर्षांची सेवा आणि काही प्रमाणात स्वतःचे आर्थिक योगदानही आवश्यक असते। मात्र आमदारांसाठी अशी किमान सेवा अट नसल्याचा दावा करण्यात आलाय। केवळ आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पदाची शपथ घेतली तरी पेन्शनची पात्रता निर्माण होते। या तरतुदीकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं। या जनहित याचिकेची न्यायालयाने दखल घेतली असून पुढील सुनावणी 23 सप्टेंबर रोजी होणार आहे। आता या प्रकरणात राज्य सरकारची भूमिका काय असणार आणि आमदारांच्या पेन्शनच्या तरतुदीवर न्यायालय कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले। माजी लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या पेन्शनचा अधिकार, त्यामागील घटनात्मक आधार आणि राज्याच्या आर्थिक भाराचा मुद्दा यामुळे ही